हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर हे व्हिडिओ पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल आम्ही कुठे आलेलो आहे. तर इशिका, देवांश आणि मी आम्ही आलो आहे डी-मार्टला गेलो होतो सर्वजण आम्ही शॉपिंग करायला. स्कूलचं काही सामान घ्यायचं होतं आणि मुलांना थोडं बोर होत होतं म्हणून आम्ही बाहेर फिरायला गेलो. आणि डी-मार्ट छान ऑप्शन आहे टाईमपास करण्यासाठी. तिथे गेलो, सामान पण येऊन जाते आणि शिल्लकचे पैसे पण खर्च होऊन जाते. तिथे वेस्ट काम आहे तिथे जाणं, पण तरी मुलं ऐकत नव्हते म्हणून मी त्यांना डी-मार्टला घेऊन गेली. इशिकाची आपली पर्सनल शॉपिंग सुरू झालेली आहे. शाळेचं वगैरे सामान आहे इथे, बाहेरच काउंटर लागलेले आहे इथे. त्यांनी खूप असं जे शाळेचं आवश्यक वस्तू आहे ते त्यांनी बाहेरच, जसं आपण वरती एंटर करतो तिथेच ते त्यांनी स्टॉल लावलेले आहे. जसं म्हणजे मुलांना दिसलं तर मुलं तिकडे खूप ॲक्टिव्ह होतात, अट्रॅक्ट होतात तिकडे दिसल्याबरोबर. हे बघा, आता आम्ही वर गेलो आहे, वरच्या थर्ड फ्लोअरवर. हे बघा, इथे आम्ही गेल्यावर इशिकाचं आपलं चालू आहे हे बघू ते बघू, कर्टन्स वगैरे बघितले. हे बघा, इकडे बेडशीट वगैरे आहे, सगळं सामान बघत आहे इशिका, देवांश. आणि त्यानंतर इकडे आम्ही समोर गेलो. इकडे टिफिन वगैरे घ्यायचा होता मला देवांशसाठी. इकडे बघितला तर स्टीलचे टिफिन होते. स्टीलचे जे डबे होते त्याचा रेट खूपच हाय होता. एक साधा डबा पण 130 रुपयाला होता इथे. देवांशला तर फारच आवडले, त्यानं आपल्या बास्केटमध्ये 4-5 डबे टाकून घेतले होते. पण शेवटी माझ्याकडे स्टीलचे खूप सारे डबे आहे म्हणून मी ते डबे घ्यायचं टाळलं. इकडे आलो आम्ही, इकडे आतमध्ये आलो. इकडे पण मुलांची खूप गडबड चालू होती. आणि इकडे स्कूल स्टेशनरीचं पण सामान होतं, जे स्कूलमध्ये लागण्याचं सामान आहे. वॉटर बॉटल, टिफिन, बॅग्स, हे सगळं आम्ही बघितलं इथे. इशिकाला हे चॉकलेट मोल्ड्स घ्यायचे होते पण मी तिला घेऊन नाही दिले, कारण त्याचं काहीही यूज आहे नाही म्हणून मी ते घेणं कॅन्सल केलं. आणि इकडे आहे बुक स्टेशनरीचं. बुक्स पण शाळेचं सेट येते त्यासोबतच बुक्स मिळते म्हणून इथून फक्त आम्ही मुलांसाठी कॉम्पॉसच घेतलेला आहे, एक छोटासा कॉम्पॉस. कारण देवांश सध्या लहान आहे, त्याला एवढं व्यवस्थित सामान ठेवता बरोबर आणता येणार नाही, म्हणून त्याची वस्तू आणेल का नाही आणेल शाळेतून वापस याची काहीही गॅरंटी नाही. म्हणून मी त्याच्यासाठी साधा सिंपल 25 रुपयाचा कॉम्पॉस घेतलेला आहे. काढले तर मुलांनी खूप हायफाय कॉम्पॉस होते. त्यानंतर इकडे पण टॉय सेक्शनमध्ये आल्यावर त्याची गडबड चालू होती. डीमार्टमध्ये बघा, आपलं जेवढंही जीवनावश्यक वस्तू आहे किंवा अनावश्यक वस्तू पण, अशा सगळ्या वस्तूचं तिथे स्टॉल आहे, पुरं स्टॉल आहे इथे. हे खेळणे वगैरे पण आहे, जे वस्तू सगळ्या आपल्याला मुलांना, लहान मुलांना खेळणे, टॉयज वगैरे, आपली चप्पल, शूज, स्टेशनरीचं जेवढंही सामान आहे आणि आपलं किराणा वगैरे, हे सगळं तिथे सगळं एकाच फ्लोअरवर सगळं अवेलेबल असते. त्यानंतर आम्ही इकडे आलेलो आहे. इशिकाला घ्यायची होती चप्पल. इशिकाने तिच्यासाठी चप्पल घेतली आहे, स्लीपर, तिला घरात वगैरे घालायला. आणि इकडे दोघा मुलांची आपली शॉपिंग सुरू होती. आणि बिलिंग काउंटरला एवढी गर्दी होती, अर्धा तास बिलिंग काउंटरलाच गेलेला आहे माझा. खूप भयंकर गर्दी असते तिथे. बिल करण्यासाठी पूर्ण अर्धा-पाऊण तास लागला मला तिथे. मुलं खूप परेशान झाली होती म्हणून मी त्यांना समोर पाठवून दिलं. आणि दोघांनी आपापल्यासाठी खाऊ पण घेतलेला आहे. देवांशला टोमॅटो फ्लेवरचे पॉपकॉर्न आवडतात आणि इशिकाला चॉकलेट फ्लेवरची आईस्क्रीम. हे बघा, दोघंही मुलं आपले आपले स्नॅक्स एन्जॉय करत आहे. त्यानंतर आम्ही बाहेर निघालो तर बाहेर खूप भयंकर पाऊस आलेला होता, पूर्ण रोड ओला होता. इथे मी जात आहे आता पार्किंग झोनमध्ये. मी गाडी आतमध्ये लावली होती पार्किंगमध्ये. इकडे गेली, गाडी वगैरे काढली. त्यानंतर मला एक बाहेर अजून काम होतं NSमध्ये. इथे मला शॉपमधून क्रीम वगैरे घ्यायच्या होत्या, फेसवॉश घेतला आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. आणि हे आहे आमची डीमार्टची केलेली शॉपिंग. इशिका बघा किती एक्सायटेड आहे तुम्हाला सर्व काही सामान दाखवण्यासाठी. तिथून ही घेतलेली आहे कंपॉस, चॉकलेट, केक, बिस्किट, पॉपकॉर्न, डेटॉल आणि हे देवांचा कंपॉस, इरेझर, हे सगळं असं सामान घेतलेलं आहे आम्ही. आणि हे मम्मीसाठी काहीतरी, मम्मीचं पण थोडंसं सामान आणायचं होतं.
आपलं सांसारिक सामान, साबण, पिअर साबण, कपडे भांडायच्या ज्या साबणं आहे, मम्मीला ते सामान आणून दिलं. आणि आमचं हे असं चिल्लर सामान असं करून आमचं पूर्ण 3 तास तिथे डीमार्टला गेले. आणि मुलं पण खुश झाले. बाहेर येता येता आम्ही बाहेर नाश्ता पण केला आणि आम्ही नंतर घरी आलो. आणि हे बघा, हे पूर्ण पसारा आम्ही काढलेला आहे. तुम्हाला कशी वाटली आमची शॉपिंग? प्लीज कमेंट्स करा, लाईक करा. आमच्या व्हिडिओला प्लीज सर्वजण सपोर्ट करा आम्हाला. हे बघा, इशिका आणि देवांश दोघंही जण बसलेले आहे इथे. हा देवांसाठी साधा सिंपल एक प्लास्टिकचा मी टिफिन आणलेला आहे. माझ्याकडे स्टीलचे 3-4 टिफिन बॉक्स आहे, म्हणून मी स्टीलचा बॉक्स घेतला नाही. मुलं असेच असतात, कुठेही गेलं का त्यांना सर्व काही घ्यायचंच असते. आणि इशिकाला तर जरा जास्तच इंटरेस्ट आहे हे सगळं सामान घेण्यात आणि दाखवण्यात. बघा, असं आहे आमची शॉपिंग. देवांश बघा, आपली बॉटल आणि टिफिन देवांशला खूप मस्त वाटत होतं, कारण त्याचा आता पहिल्यांदा आहे. देवांश आता पहिल्यांदा नर्सरीला जाणार आहे, म्हणून देवांशचं आता हे फर्स्ट टाईम आहे शाळा वगैरे बघणं. काय माहीत तो आता शाळेत गेल्यावर कसं काही ॲडजस्ट करते, बघू आता. तो शाळेत जाते की रडते खूप, हे पाहायची आता खूप मज्जा आहे. आणि त्याला त्याचं सामान वगैरे बघून, शाळेचं सामान बघून त्याला खूप मजा येत होती, इंटरेस्ट येत होता खूप. तो म्हणत होता, मम्मा आपण बॅग कधी घेऊ, पण मी त्यांच्यासाठी स्कूल बॅग वगैरे सध्या घेतलेल्या नाही आहे. आणि हे आहे इशिकाची चप्पल. आणि इशिका बघा, चप्पलीला किती इंटरेस्ट येत आहे तिला चप्पल दाखवण्यासाठी. माझ्या सगळ्या व्ह्यूअर्सना चप्पल दाखवत आहे ती. आणि तिथेच सोबतच तिथे थोडासा डान्स पण केला आहे. हे बघा तिचा डान्स. अशी झाली आहे आमची डीमार्टची शॉपिंग. प्लीज तुम्ही कोणीच मला कमेंट्स करून सांगत नाही. माझ्या सर्व मैत्रिणी प्लीज मला नक्की सांगा कमेंट्स करून, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात काय, आणि व्हिडिओमध्ये काय बघायला आवडतात. मी आता मम्मीकडे आलेली आहे, म्हणून आता तुम्हाला रोज माझ्या मम्मीकडचेच माझे व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. बस आता मी माझ्या मम्मीकडे आता फक्त 2 दिवस आहे. त्यानंतर मी आता वटपौर्णिमेला माझ्या घरी जाणार आहे, कारण वटपौर्णिमेला आपल्या घरीच आपली पूजा वगैरे उपवास असतो, पूजा घरीच असते, म्हणून मी वटपौर्णिमेच्या दिवशीच घरी जाणार आहे. झाले आहे मला आईकडे येऊन 8 दिवस. त्यानंतर हे सगळं शॉपिंग झाल्यानंतर तोपर्यंत माझ्या मम्मीने गरम गरम स्वयंपाक करून ठेवला आहे. भाकर, ठेचा, कढी आणि हे चिवडीची भाजी. कसा वाटला आजचा व्हिडिओ? प्लीज लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग.